हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी आषाढ स्पेशल कापण्या करणार आहे। खूप साधी सोपी पण चविष्ट अशी रेसिपी असणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये गूळ घालून विरघळेपर्यंत गरम करायचा आहे। कापण्यांची चव वाढवण्यासाठी बडीशेप, सुंठ, जायफळ आणि वेलची घेतलेली आहे। यामध्ये थोडीशी साखर घालून याची पावडर करून घ्यायची। गूळ आणि पाणी पूर्णपणे कोमट झालं की गाळणीने अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे कचरा वगैरे असेल तर गाळणीतच राहील। 2 चमचे साधं तेल घालायचं आहे। आता यामध्ये 2 सपाट वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं। अर्धी वाटी भाजून घेतलेल्या राळ्याचं पीठ घालायचं आहे। 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। 2 चमचे रवा घालायचा आहे। आणि खास कापण्यांसाठीचा मसाला म्हणजे सुंठ, बडीशेप, वेलची आणि जायफळाची पूड घालून घ्यायची। यामुळे कापण्यांना खूप छान चव येते। आणि 1 ते 2 चिमूट मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही। मिठामुळे गोड पदार्थांची चव जी आहे ती अजून वाढते। आता हे सुरुवातीला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्व साहित्य अगदी प्रमाणशीर घेतलेलं आहे। गरज वाटली तरच यामध्ये पीठ घालायचं आहे। अगदी थोडंसंच पीठ लागणार आहे। 2 चमचे इथे मी पीठ घेतलं असेल। घट्ट पीठ मळायचं आहे, पुरीच्या पिठापेक्षा घट्ट मळायचं। यामध्ये परत पीठ घालायची अजिबात गरज पडली नाही। अगदी व्यवस्थित साहित्य घेतलेलं आहे। पीठ घट्ट मळून घ्यायचंय। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तेलाच्या हाताने पुन्हा चांगलं मळून घ्यायचं। पीठ घट्ट मळून घेतलं की कापण्यासुद्धा व्यवस्थित कट करता येतात। हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेचच कापण्या बनवायला घ्यायच्या आहेत। इथे मी हा भाग घासून स्वच्छ पुसून घेतलेला आहे। यावर मोठी आणि छान पोळी लाटता येईल। लाटताना पीठ किंवा तेलाची अजिबात गरज पडत नाही। आणि ही पोळी लाटताना खूप जाड किंवा खूप पातळ नाही करायची। लाटून झाल्यानंतर सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। कापण्या खूप छोट्या आकाराच्या करत नाहीत, शंकरपाळीच्या आकाराच्या थोड्या मोठ्याच करतात। आमच्याकडे कापण्या बनवण्यासाठी ठराविक प्रमाणात गहू, तांदूळ, डाळ आणि राळे घेतले जातात आणि ते थोडेसे भाजून दळून आणतात। त्याची चव खूपच छान असते। खूप मोठ्या प्रमाणात त्या केल्या जायच्या। दिवाळीत सुद्धा आमच्याकडे कापण्या अजूनही केल्या जातात। इथे मी काही छोट्या झाकणाच्या साहाय्याने पुऱ्या बनवून घेत आहे। आणि कमीत कमी घरगुती साहित्यामध्ये कापण्या किंवा अशा पुऱ्या तयार होतात आणि गूळ आणि गव्हाचा वापर असल्यामुळे खूप पौष्टिक असतात। एका बाजूला तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे आणि आता इथे आपल्या कापण्या आणि पुऱ्यासुद्धा तयार आहे। सुरुवातीला एखादी कापणी किंवा पुरी तळून बघायची। तेल चांगलं तापल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे। मध्यम आचेवरच तळायचं आहे। खूप मोठ्या गॅसवर तळलं गेलं तर गुळामुळे लगेचच वरतून खूप लाल होतील आणि आतमध्ये कच्चंच राहील। त्यामुळे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि एकसारखं खालीवर करत राहायचं। तळताना या कापण्या किंवा पुऱ्यांमधून खूपच छान सुगंध येतो। यामध्ये आपण सुंठ, वेलची, बडीशेप, जायफळ घातलेलं आहे। काही नाही घातलं तरी बडीशेप आणि सुंठ आवर्जून घालायची। तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान तळल्या गेलेल्या आहेत आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळल्यात। आता ह्या पुऱ्या जास्त लाल होऊ न देता लगेचच काढून घ्यायच्या आहे आणि कापण्या तळायला सुरुवात करायची।
आणि हे तळून झाल्यानंतर पूर्ण थंड करूनच डब्यात भरायच्या. गुळाच्या कापण्या आणि शंकरपाळ्या पूर्ण वेगळ्या असतात आणि वेगळंच असलं पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसात आषाढ महिन्यात तळण म्हणून कापण्या आवर्जून केल्या जातात. जर तुम्हाला कुडकुडीत कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर पिठामध्ये गरम तेलाचं मोहन घालून पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. परंतु मला नरम कापण्या करायच्या आहेत, त्यामुळे मी साधं तेल घातलेलं आहे आणि अगदी थोडंसंच घालायचं, जास्त नाही. कमीत कमी साहित्यामध्ये या कापण्या किंवा पुऱ्या तयार होतात आणि गूळ आणि गव्हाचा वापर असल्याने खूप पौष्टिकसुद्धा असतात. कापण्यासुद्धा अशा एकसारख्या खालीवर करत राहायच्या, व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही, खूप लाल होऊ द्यायच्या नाही. खूप डार्क रंगाचा गूळ घ्यायचा नाही, कारण तळताना सुद्धा लवकर डार्क होत जातात आणि मग तळले की नाही हे कळत नाही. इथे आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशा कापण्या झालेल्या आहेत किंवा छोट्या छोट्या पुऱ्या. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा रेसिपीमध्ये. थँक्यू. बाय.